नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्वास्थ्याशी संबंधित गोष्टी बोलतो. आपलं मन स्वस्थ, चांगलं, सकारात्मक आणि ऊर्जा असणारं असावं किंवा एनर्जेटिक राहावं आपण, हा आपला मुख्य उद्देश आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या स्ट्रेसपासून मोठ्यातल्या मोठ्या स्ट्रेसपर्यंत आपल्याला तोंड देत असताना आपली ऊर्जा कशी टिकवून ठेवायची, आपल्याला सकारात्मक कसं ठेवायचं, पॉझिटिव्ह स्वतःला कसं ठेवायचं, चांगले बदल आयुष्यात कसे घडवायचे, हा सगळा आपला विषय आहे. चॅनलवरती जे वेगवेगळे व्हिडिओज आहेत, रिलॅक्सेशन टेक्निक्सचे आहेत, नेगेटिव्ह थॉट्सचे वेगवेगळे प्रकार कोणते कोणते, त्याच्याशी कसं आपल्याला डील करायचं, त्या सगळ्याच्या लिंक्स मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सुद्धा तुम्हाला सगळ्या व्हिडिओजच्या लिंक्स मिळतात किंवा प्लेलिस्ट आहेत, प्लेलिस्टमध्ये व्हिडिओज आहेत. तर आपला जो आजचा विषय आहे मानसिक आजार आणि मानसोपचार. आता ह्या विषयाबद्दल खूपदा लोकांना मनामध्ये प्रश्न असतात किंवा गैरसमजसुद्धा असतात, तर त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. तर मुळात मानसिक आजार म्हणजे काय? जसे शरीराला आजार होतात तसेच मनालाही आजार होऊ शकतात आणि होतात, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात कुठलाही कमीपणा समजण्याचं गरज नाही किंवा मी मानसोपचार घेते म्हणजे मी आता काही करण्याच्या लायक नाही किंवा लोक मला आता वेडा ठरवणार आहेत, मूर्ख ठरवणार आहेत किंवा मग माझ्यात कुठलीच योग्यता नाही, हे सगळे विचार खूप निरर्थक आहेत. त्याला कुठलंही लॉजिक नाही आहे, कुठलाही बेस नाही आहे. जसं मगाशी आपण बोललो ना, शरीराला आजार होतो तसाच मनालाही आजार होऊ शकतो ना, होतो. आपल्या विचारांमध्ये काही गडबड होते, विचार आपले नेगेटिव्ह दिशेने प्रवास करायला लागतात आणि ते पुन्हा पुन्हा करायला लागतात आणि म्हणूनच आपल्याला त्या विचारांचा मानसिक त्रास व्हायला लागतो. आणि तो त्रास एका विशिष्ट कालावधीमध्ये जेव्हा जातो, पुन्हा पुन्हा जातो, सातत्याने जातो, तेव्हा तो मानसिक आजाराचं रूप घेतो. पण प्रत्येक मानसिक आजाराला योग्य उपचार जर आपण केले, व्यवस्थित सातत्याने रोजच्या रोज काही गोष्टी आपण जर तंतोतंत पाळल्या, जसे आपल्या डॉक्टर आणि काउन्सिलर्स आपल्याला ॲडवाईस करतायत त्याप्रमाणे, तर मात्र आपण निश्चितपणे ह्याच्यातून बाहेर येऊ शकतो. हे अतिशय सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यांनीच डोक्यामध्ये राहू देत. ज्यांना जे मानसोपचार घेत आहेत किंवा ज्यांच्या घरी कोणी लोक आहेत की ज्यांना मानसोपचाराची गरज आहे, अशा सगळ्यांनीच ही गोष्ट लक्षात ठेवा की मानसोपचारातून पूर्णपणे बरं होता येतं, मानसिक आजारातून बरं होता येतं. त्याच्यासाठी आपण मानसोपचार घेत असतो. आणि मुळात आपण स्वतःला कमी समजणं थांबवलं पाहिजे आणि त्याच्याकडे फक्त आणि फक्त आजार म्हणून, फक्त आणि फक्त आपला त्रास आहे आणि तो टेम्पररी आहे असं म्हणूनच आपण जितकं बघू ना तितकं आपला त्रास लवकर कमी होणार आहे, संपणार आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न हा असतो की मुळात मानसिक आजार कशामुळे निर्माण होतो. लोकांना असं वाटतं की काहीतरी आयुष्यामध्ये वाईट घटना घडली आहे, कशाचा तरी ट्रॉमा आहे, दुर्दैवी घटना घडली आहे किंवा खूप लोक आयुष्यात त्रासदायक आहेत आणि लोक मला त्रास देत आहेत आणि म्हणून मला टेन्शनमुळे मला मानसिक आजार झाला आहे असं वाटतं. आता ह्याच्यामध्ये खरं सांगायचं तर तथ्य नाही आहे. म्हणजे मानसिक आजार हा कधीही कुठल्याही वयात आणि कुठल्याही कारणाशिवाय होऊ शकतो. हां, म्हणजे काही वेळेला असं होतं की काही आघातजन्य गोष्टी घडल्यानंतर काही ठराविक त्रास होतात, पण बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला असं दिसतं की कुठलाही ठोस कारण नसताना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असताना सुद्धा मानसिक आजार होतात. मग त्याच्यामध्ये अनुवंशिकतेचा काही भाग असतो. आपल्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे स्ट्रेस खूप लवकर घेतला जातो, त्या गोष्टी होतात. किंवा मग स्वतःकडे दुर्लक्ष होतं, पॉझिटिव्ह विचार केले जात नाहीत, व्यायाम, प्राणायाम या गोष्टींचा अभाव असतो. त्याच्यामुळे मनस्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे सुद्धा स्ट्रेसला लवकर तुम्ही म्हणजे मानसिक आजार लवकर आपल्याला होण्याचे चान्सेस वाढतात. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या मेंदूमध्ये होणारे रासायनिक बदल
जे की आपल्या हातात नसतात, कधी काय होतील, जसे शरीरामध्ये होतात तसेच मेंदूमध्ये होतात आणि त्या रासायनिक बदलामुळे सुद्धा मानसिक आजार होतात. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कारणांमध्ये पडण्यात काहीच अर्थ नाही आहे. जितकं आपण कारणांमध्ये पडू तितकं आपलं उपचारांकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे नेहमी ही पहिली गोष्ट सगळ्यांनी आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे की मला हा आजार का झाला, यापेक्षा मला या आजारातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं आहे, हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. दुसरी गोष्ट जी आपण म्हणाली की स्वीकारणं, की हो घडलं आहे, हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे आणि घडलं आहे म्हणजे हे काही खूप दुर्दैवी आहे आणि आता मला त्याच्यातून बाहेरच पडता येणार नाही, मी आता पूर्णपणे निरुपयोगी आहे, असं काहीही न समजता की ही एक तात्पुरती अवस्था आहे माझ्या मनाची आणि आता मला योग्य उपचार, मानसोपचार घेऊन मी त्याच्यातून बाहेर पडणार आहे, पुन्हा माझ्या आयुष्याला एक वेगळी चांगली दिशा देणार आहे, हा विचार रोज आपण पेरणं मनामध्ये आणि ज्यांना कोणाला आपल्या घरामध्ये किंवा जवळच्या लोकांना त्रास आहे त्यांनाही अशा पद्धतीने आपण मोटिवेट करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असा विचारला जातो की औषधं, सायकॅट्रिक मेडिसिन्स ही कितपत घेणं योग्य आहे, त्याच्यामुळे मग काही साईड इफेक्ट्स असतात का किंवा कितपत असतात किंवा मेंदूवरती काही खूप विपरीत परिणाम होतो का, असंही लोकांना वाटतं किंवा बुद्धी कमी होते का, स्मरणशक्ती कमी होते का, असं खूप वेगवेगळे प्रश्न येत असतात. तर इथे हे समजून घेणं गरजेचं आहे की सायकॅट्रिक मेडिसिन्स जेव्हा त्याची गरज असते, जेव्हा आजाराचं प्रमाण वाढतं तेव्हा ते घेणं गरजेचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते थांबवणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट जी साईड इफेक्ट्सबद्दल, तर हां, साईड इफेक्ट्स हे कुठल्याही मेडिसिनचे व्यक्तीनुसार बदलत राहतात आणि ते जर आपण वेळच्या वेळी डॉक्टरांना सांगितले तर त्याच्यावरही काम केलं जातं, त्याच्यावरही व्यवस्थित पद्धतीने ते ट्रीट केले जातात. पण लपवणं किंवा ते साईड इफेक्ट्स होत आहेत म्हणून मेडिसिन सोडून देणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे आजार आहे त्याच्यापेक्षा आणखी जास्त वाढतो आणि जेव्हा वाढतो तेव्हा परत शून्यापासून ट्रीटमेंट तुम्हाला सुरू करावी लागते. मग जी काही तुम्ही ट्रीटमेंट घेतलेली असते तो तुमचा कालावधी पूर्णपणे शून्यात जमा होतो किंवा तो वाया जातो. म्हणूनच ट्रीटमेंट चालू असताना ती अचानक सोडणं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सोडणं किंवा साईड इफेक्ट्स होत असतील म्हणून ती सोडणं हे न करता डॉक्टरांशी मोकळेपणाने बोललं पाहिजे त्या संदर्भात काय त्रास होतो आहे आपल्याला आणि आपल्याला त्या साईड इफेक्ट्सशी लढण्यासाठी काय केलं पाहिजे. काही लाईफस्टाईल्समध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं असतं, ते आपण केलं पाहिजे. जसं वेळेवरती जेवणं, पौष्टिक आहार घेणं, व्यायाम करणं, प्राणायाम करणं, जास्तीत जास्त दीर्घ श्वसन करणं, जास्तीत जास्त चांगले विचार ऐकणं, बघणं, ह्या गोष्टी करत राहिलो आपण तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत होते. पुढचा प्रश्न असा असतो की जेव्हा मेडिसिन्स तुम्ही घेताय आणि मेडिसिन्स तुमची ट्रीटमेंट चालू आहे, जेव्हा सगळं काही व्यवस्थित चालू आहे, डॉक्टरांनी डोसेस कमी केलेले आहेत, तर मग आता काय गरज आहे का हे चालू ठेवण्याची, आता आम्ही आमचं बंद करतो किंवा काही जण मनाने बंदही करतात की जेव्हा ते बरे झालेले असतात असं त्यांना वाटतं आणि तेव्हा ते बंद करतात. आणि मग कालांतराने कधी कधी असं होतं की सुदैवाने 6 महिने, वर्षभर काहीही होत नाही, पण मग काहीतरी ट्रिगर होतं, म्हणजे काहीतरी घडतं लाईफमध्ये, वेगळ्या गोष्टी ज्या आपण सांगू नाही शकत, ठरवू नाही शकत, तर मग ते अचानक त्याचा ताण येतो आणि मग पुन्हा तो आजार उफाळून येतो वरती किंवा त्याचा त्रास व्हायला लागतो आणि मग लोकांना वाटतं की अरे मानसिक आजार म्हणजे हे काहीतरी भयंकर गोष्ट आहे, ही न बरी होण्यासारखी गोष्ट आणि आता त्याच्यातून काही आपली सुटका नाही. तर असं अजिबातच नाही आहे. आपण जसं मी मगाशी म्हटलं, मानसोपचार घेत असताना ज्या गोष्टी डॉक्टरांनी पाळायला सांगितल्या त्या आपण पाळलेल्या नाही आहेत किंवा आपण त्याच्यामध्ये स्वतःहून आपल्याला हवे तसे बदल करून घेतले आणि मग त्याच्यामुळे त्याचा जो इफेक्ट यायला हवा तो आला नाही. किंवा दुसरं जी गोष्ट मगाशी मी बोलले की लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत की आयुष्यामध्ये जे काही चांगले बदल आपल्या रोजच्या आयुष्यात करून घेणं गरजेचं आहे ते आपण करत नाही आहोत. ना आपण वेळेवर जेवतो, ना वेळेवर झोपतो आहे, आपण सतत मोबाईलमध्ये आहोत किंवा कुठल्याही चांगल्या कामामध्ये आपण गुंतलेलो नाही आहोत किंवा चांगले विचार करण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतलेली नाही आहे. ध्यानधारणा, प्राणायाम ह्या गोष्टी आपण करत नाही आहोत आणि फक्त आपण त्या मेडिसिन्सवरती अवलंबून आहोत किंवा ते घेत राहिलेलो आहोत. तर त्याच्यामुळे आपल्याला आपली डिपेंडन्सी तर वाढतेच, मानसिक परावलंबित्व वाढतं की हां या औषधांमुळे मी बरं होणार आहे, बाकी मला काही गरज नाही. तर त्याच्यामुळे सुद्धा असं होतं की मेडिसिन्सचा कधी इफेक्ट यायला वेळ लागतो किंवा तो येतही नाही. कारण मेडिसिन्स तुमच्या केमिकल इम्बॅलन्सवरती काम करतात, पण चांगले विचार, सकारात्मक विचार करणं हा चॉईस नेहमी आपला असतो, तो कंट्रोल नेहमीच आपला असतो. त्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात,
ना आपल्याला कोणाची मदत घ्यावी लागते. ते विचार स्वतः आपणच करण्याची सवय लावून घेतली तर आपल्याला आपला मानसोपचार जो काही चालू आहे, जे काही आपले मेडिसिन्स चालू आहेत, त्याचा इफेक्ट यायला खूप लवकर मदत मिळते. आणि आयुष्यामध्ये माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुर्दैवी घटना कधी काय घडतील हे आपल्याला माहिती नाही आहे. त्या आपण थांबवू शकत नाही किंवा त्याची आपण अपेक्षाही करू शकत नाही की दुर्दैवी घटना घडायलाच नाही पाहिजे. आपण घडल्यानंतर आपण काय करायचं हा आपला महत्त्वाचा ॲस्पेक्ट असतो किंवा स्वतःला तयार कसं करायचं त्या गोष्टींना तोंड देण्यासाठी. आणि जेव्हा मानसोपचार तुम्ही अचानक बंद करता सल्ल्याशिवाय डॉक्टरांच्या, तेव्हा शरीराची आणि मनाची जी तुमची ताकद आहे ती कुठेतरी कमी होते आणि तुम्ही लवकर वल्नरेबल होता. एखाद्या स्ट्रेस जेव्हा लाईफमध्ये येतो, एखादा बदल जेव्हा होतो नकारात्मक बदल, तेव्हा मग त्याला तोंड देण्यासाठीची ताकद कमी पडलेली असते, कारण आपण मानसोपचार असे अर्धवट सोडलेले आहेत आणि म्हणून मग तो त्रास उफाळून येतो, ना की तुमच्या चुकीच्या मेडिसिन्समुळे किंवा मानसिक आजार हा बरा न होण्याचीच गोष्ट आहे आणि कायमच तो आपल्याला लागूनच राहणार आहे. हे सगळं निरर्थक आहे. आपण ते चुकीचे अर्थ लावतो त्याचे आणि मग त्याच्यामुळे मानसिक खच्चीकरण होतं, नकारात्मक विचार वाढतात आणि स्ट्रेस वाढतो, आजाराबद्दलचा स्ट्रेस वाढतो आणि मग तो आजार आणखी वाढतो. पुढचा मुद्दा आहे की मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीने वैवाहिक आयुष्यावरती त्याचा काय परिणाम होतो त्या व्यक्तीच्या, किंवा समोरच्या व्यक्तीला सांगावं की नाही सांगावं लग्न ठरताना. तर खरं सांगायचं तर एक चांगलं नातं हे विश्वासावरती अवलंबून असतं. त्याच्यामुळे तुम्ही जितकं प्रामाणिक राहाल समोरच्या माणसाशी तुमच्या त्रासाबद्दल, तितकं समोरचा माणूस तुम्हाला कोऑपरेट करू शकतो, मदत करू शकतो त्या गोष्टीला तोंड देण्यासाठी, त्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी. जर तुम्ही सांगितलंच नाही, समोरच्या माणसाला कल्पनाच दिली नाही या गोष्टींची आणि अचानक तुमचे सिम्पटम्स, तुमच्या आजाराची लक्षणं वाढली किंवा त्याच्यातून तुम्हाला त्रास खूप जास्त व्हायला लागला आणि समोरच्या माणसाला दिसलं, तर त्याच्यातून विश्वासघाताची भावना समोरच्या माणसाची, तुमच्या पार्टनरची ही जास्त वाढायला लागते आणि मग विश्वासघाताची भावना वाढल्यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये जो प्रॉब्लेम येतो तो वेगळाच. शिवाय तुम्ही नवीन नात्याला जेव्हा सुरुवात करता तेव्हा जबाबदाऱ्या तुमच्यावरती वाढलेल्या असतात. त्या जबाबदाऱ्यांचा एक ताण थोडा मनावरती असतो आणि तो ताण पेलण्यासाठी आपल्याला आपल्या जोडीदाराची मदत असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा विश्वासघाताने जोडीदार दुखावला जातो तर तुम्हाला काय मदत करणार आहे. आणि मग ह्या सगळ्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम तयार होतो. तुमच्या पालकांनाही त्रास होतो, तुम्हाला स्वतःला होतो, पार्टनरला तुमच्या त्रास होतो आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्याच लोकांना खूप मानसिक त्रास होतो. कोर्ट कचेऱ्यांपर्यंत त्या सगळ्या गोष्टी जातात आणि खूप गोष्टी बिघडायला सुरुवात होते. त्यामुळे लग्न ठरवत असताना सुद्धा मानसिक आजाराबद्दल व्यवस्थित तज्ज्ञ व्यक्तीकडून समोरच्या माणसाला माहिती देणं हे खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला नेहमीच सपोर्ट राहील आणि समोरच्या माणसाच्या मनातले गैरसमज तुम्हाला दूर करता येतील आणि तुम्हाला एक चांगल्या आयुष्याची नवीन सुरुवात तुम्हाला करता येईल. पुढचा प्रश्न आपण बघूया, तो असा आहे की मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीने कुठलंच काम करू नये का किंवा जास्त स्ट्रेस घेऊ नये का. तर काही प्रमाणामध्ये आपण जेवढा स्ट्रेस टाळता येईल तेवढा तर टाळूयात, पण अतिशय म्हणजे काहीच न करणं आणि नुसतं बसून राहणं याच्यामुळे तो मानसिक आजार जास्त वाढू शकतो. तुम्हाला स्वतःला गुंतवून ठेवणं, चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीने, मानसोपचार घेत असलेल्या व्यक्तीने काही तास का होईना पण चांगल्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवावं. नुसतं कामामध्येच नाही तर इतर ज्या हॉबीज असतील, ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो अशा गोष्टी असतील किंवा समाजामध्ये जाणं असेल, मिसळणं असेल, ते आवर्जून करावं. सणासमारंभांना जाणं, कार्यक्रमांमध्ये जाणं, लोकांमध्ये मिसळणं, हे कुठल्याही कमीपणाचा भाव न ठेवता किंवा स्वतःला कुठलंही दूषण न देता अतिशय मोकळेपणाने सर्वसामान्य माणसासारखा आनंद घेतला पाहिजे, जगलं पाहिजे त्या व्यक्तीने, जेणेकरून लवकर या मानसोपचाराच्या मदतीने मानसिक आजारातून बाहेर पडणं सोपं जाईल. स्ट्रेसमुळे मानसिक आजार वाढतो का, तर हो, स्ट्रेस हा नेहमी एक कारणीभूत घटक असतो. त्याच्यामुळे मानसिक आजारी असणाऱ्या व्यक्तीने किंवा त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा ही काळजी घेणं गरजेचं आहे की आपण शक्यतोवर त्या व्यक्तीची काळजी घेऊयात आणि जितका कमीत कमी स्ट्रेस राहील तितकं चांगलं आहे.
किंवा मुख्य म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं सेकंडरी अँझायटी जी आहे ना ती आपल्याला कमी करायची आहे. आपल्या आजाराबद्दल जे आपण नेगेटिव्ह विचार करतो ना त्याच्यामुळे तो स्ट्रेस वाढतो खरं तर, आणि त्याच्यामुळे तो आजार वाढतो. म्हणजे मला मानसिक आजार झाला आहे म्हणजे खूप काहीतरी मोठी भयंकर गोष्ट माझ्या आयुष्यात घडली आहे आणि आता मला काही चांगलं करता येणार नाही किंवा माझी प्रगती सगळी थांबलेली आहे, किंवा लोक मला नावं ठेवतील किंवा लोक मला काय म्हणतील, आता मी कशाच्याच योग्यतेचा नाही, हे असे सगळे विचार पूर्ण बंद करणं आणि मानसिक आजाराला अतिशय तटस्थपणे स्वीकारणं. जसं शारीरिक आजार आहे तसाच मानसिक आजार आहे आणि मी याच्यातून पूर्ण बरं होणार आहे, मी व्यवस्थित प्रयत्न करणार आहे, मी प्रेझेंटमध्ये जगणार आहे, हे त्या व्यक्तीने स्वतःला सांगणं, याच्यातून तो स्ट्रेस कमी करता येईल आजाराबद्दलचा आणि आजारातून लवकर बाहेर पडता येईल. तर असे काही मूलभूत प्रश्न आज आपण बघितले जे तुम्ही तुमच्या ओळखीत असणाऱ्या लोकांना पाठवू शकता, व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून त्यांच्या मनातले काही डाऊट्स क्लिअर होतील, काही प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळायला मदत होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी याच्यासाठी व्हिडिओज शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.